नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 7 नोव्हेंबर रोजी बाठिया विद्यालयाच्या मैदानात वंदे मातरमचे समूह गायन होणार। आमदार प्रशांत ठाकूर। वंदे मातरम गीताच्या 150 वर्षाच्या उल्लेखनीय परंपरेचा उत्सव साजरा करण्याचे भाजपाने ठरवले आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रमुख 10 कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी नवीन पनवेल येथील बाठिया शाळेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, प्रवक्ते प्रकाश बिनेदार, नितीन पाटील आदी उपस्थित होते। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांस आमदार प्रशांत ठाकूर यांनी समर्पक उत्तरे दिली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भोईर, पनवेल। देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ, या चळवळीचे मध्ये अनेक टप्पे आले आणि त्या मधल्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावरती वंदे मातरम या शब्दानं आणि वंदे मातरम हा शब्द जिथून आला ते वंदे मातरम गीत, या वंदे मातरम गीतानं सुद्धा इतिहास घडवलेला आहे। आपल्याला कल्पना तर आहेच की हे गीत या देशाचे एक थोर अशा पद्धतीचे साहित्यिक आपल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली। त्या कादंबरीत समाविष्ट झालं तेव्हापासून जास्त लोकप्रिय झालं, पण त्यांनी ते लिहिलं ते 75, त्याला आता 150 वर्ष। रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायलं। पुढे लाला लजपत राय यांनी एक वर्तमानपत्र काढलं, त्या वर्तमानपत्राचं नाव वंदे मातरम असं त्यांनी ठेवलं। आणि मग हे वंदे मातरम गीत हे स्वातंत्र्याच्या चळवळीचा एका अर्थानं कणा बनलं, कारण लोकांना उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडणारा असं हे गाणं हे त्याच्यामधून बनलं, जे पुढे राष्ट्रगीताच्या स्वरूपामध्ये स्वीकारलं गेलं, राष्ट्रगानाच्या हिशोबात स्वीकारलं गेलेलं आहे। आणि या गीताच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रत्येकाच्या ओठी जन्म घेतला, ती आपली जन्मभूमी आहे, ती आपली जननी आहे, ती स्वर्गापेक्षाही मोठी आहे। या लंकेचं कौतुक ते आपल्या पुढे काय आहे, आणि म्हणून त्या जन्मभूमीमध्ये जाऊया। 14 त्या कारागृहातून पलीकडच्या टोकाला ज्या वेळेला ते गेलेले होते तेव्हा त्यांनी जे गीत लिहिलं, ने मजसीने परत मातृभूमीला, ती मातृभूमी, ती जन्मभूमी, आणि त्याचं गुणगान करणार वंदे मातरम हे गीत। आणि त्यामुळे त्या वंदे मातरम गीताच्या विषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आस्था आहे, पुढच्याही पिढ्यांमध्ये ती राहिली पाहिजे। यासाठी भारतीय जनता पार्टी हे विशेषत्वानं कार्यक्रम करते, केंद्र सरकार करते, राज्य सरकार उद्याच्या दिवशी